नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डब्बा रुळावरून घसरला, मध्य रेल्वे सेवा विस्कळीत। मुनगंटीवार जोरगेवार वादावर भाजप प्रदेश अध्यक्षाची माघार, निर्णय आता दिल्लीकडून। नाशिक धर्मांतरण प्रकरणाची धक्कादायक कहाणी, हलाखीतून पीडितेचा संघर्ष। जून मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, भेंडवाड्याच्या घटमांडणीत महापुराचा इशारा। भारतीय टँकरवरील हल्ल्याच्या प्रश्नावर ट्रम्प भडकले। बारामती पोटनिवडणुकीवर पार्थ पवारांचा दावा, बिनविरोध शक्यता फेल। राशिद खानचा खुलासा, IPL 2023 दरम्यान अफगाणिस्तान सोडण्याची वेळ। ऑनलाईन गेमिंगमध्ये सर्व पैसे गमावले, कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या। नाशिक TCS प्रकरण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल। चंद्रपूर वादात भाजप प्रदेश अध्यक्ष हात टेकले, दिल्लीतून तोडगा निघणार। बिग बॉस नंतर दीपाली सय्यदची पोस्ट, 5 लाखाची बॅग ठेवल्याचा खुलासा। एकनाथ शिंदेचा धक्का, शिवसेनेत बड्या नेत्याचा राजीनामा। लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पात्रतांना लाभ मिळणार, एकनाथ शिंदेचा विश्वास। नवी मुंबईत धक्कादायक घटना, होणाऱ्या पतीच्या घरी तरुणीवर अत्याचार। व्हायरल ऑडिओवरून वाद, इराणकडून ट्रम्प यांना इडियट म्हटल्याचा दावा। मदतीच्या बहाण्याने अत्याचार, निर्जन स्थळी महिलेवर वारंवार बलात्कार। ट्रम्पचा इराणला इशारा, करार न मानल्यास प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी। अमेरिकेत गोळीबार, 8 निष्पाप मुलांचा मृत्यू, पोलिसही हादरले। 22 एप्रिलपर्यंत बाजार असतील, मोठ्या लोअर सर्किटची भीती। 969चा हेल्मेट ट्रेंडमध्ये, 1 कोटी लोकांची पसंती। जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट आदेश, एअर रेट मॉक ड्रिल मुळे तणाव। सोने चांदी दरात वाढ, सोने 1.52 लाख, चांदीतही मोठी उसळी। फॉरेनची पाटील अभिनेत्रीचा लुक बदलला, सौंदर्याची चर्चा। व्हॉट्सअपचे नवीन फीचर, बिझनेस चॅटसाठी स्वतंत्र इनबॉक्स। HDFC बँकचा नफा 9% वाढला, 19,221 कोटींची कमाई। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।